25वी झाली होती. हा 25 झाली होती, तेच 26वी आज सुरू करणार आहे. 25 सांगू का? हो, आपण प्रार्थना म्हणूया. प्रार्थना म्हणूया, मग सांगा, म्हणजे मग बरं तोपर्यंत कोणी आले तर त्यांना ऐकायला मिळेल. बरं हं. ठीक आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलं शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलघ निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाकाङ्कते ज्योतिकामोदि वक्त्रं. फलानीशमादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईंना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीती. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता 26व्या ओबीकडे आपण वाटचाल करणार आहोत. सच्चित आनंद, जी परवा 2-3 किंवा 3-4 जे आपण दृष्टांत पाहिलेले होते, त्याबद्दल ज्यांना ज्यांना काही बोलायचं आहे ते थोडं थोडं सांगा. आणि मग आज आपण 26वी ओबी पाहूया. 25वी सांगते तरी. कितवी? हा बोला बोला. 25वी. हा बोला बोला. त्याचा सच्चिदानंद चोखटा, प्रामाणिक द्रष्ट्या दृष्ट्या, तिने पदे लाभती वाट नवटा. आपल्याला कोणी विचारले तर आपण खोटाने ती वस्तू दाखवतो. जशी चंद्राची कोर खांबीच्या मागे आहे, ते आपण बोटाने दाखवतो. सच्चित आनंद हे परमेश्वराचं स्वरूप दाखवतो. सच्चिदानंद हे गुणवर्णन
गुणवर्णन नाही तर तो एक सुंदर संकेत तीर्थ आहे. साध्य पूर्ण झाले की साधनाची गरज नाही. स्वरूपाविषयी चिंतन करताना शब्द सुद्धा पुरत नाही. म्हणून मौनाचा प्रदेश तो प्रत्यक्ष अनुभवाने सांगतात. ठीक आहे. हो छान. ठीक आहे ताई. हो हो. हा, मी बंद केलं होतं कारण तुमचा आवाज येत नव्हता मला, म्हणून मी आवाज बंद केला. आला आला, आता ऐकू आलं, छान आलं, समजलं समजलं, चांगलं सांगितलं. आता आपण हा सांगा, कितवी किती सांगू? सांगा ना. किती सांगू? 24वी सांगा. मग त्यांनी 25वी सांगितली. नाना नाना मुखामुख जाऊनी आरिसा जाय निघुनी हो दिलेलं जेवूनी जेवू इथे जैसे. नाना मुखामुख जाऊनी आरिसा जाय निघुनी का निदेले जेवूनी जेवू इथे जैसे. जागे करणाऱ्याला आरशाची उपमा दिली आहे. आरशात आपले मुख दाखवून आरसा निघून जातो. म्हणजेच झोपलेल्या माणसाला जागे करणारा जो असतो तो निघून जातो. म्हणजेच कुठलीही वस्तूचे प्रयोजन संपले की ती प्रयोजित करणारी वस्तू निघून जाते, लोप पावते. त्याप्रमाणे आत्म्याला आत्मस्वरूप दाखविण्यासाठी ज्ञानदेवाने आरशाचे उदाहरण देऊन पटवून दिले आहे. आत्मदर्शन झाले की शब्द आपोआप लोप पावतात, त्याचे अस्तित्व संपते. ज्याप्रमाणे झोपेतून पूर्णपणे जागा झालेल्या माणसाला पुन्हा जागे करावे लागत नाही, त्याप्रमाणे सच्चिदानंद शब्दाने आत्मा जागा झाला की सच्चिदानंद पदाचे कार्य संपते. हे महत्वाचे आहे. छान छान, सुंदर, खूपच सुंदर सांगितलं. खूप सुंदर सांगितलं. अगदी आम्ही लिहून घेतले, मॅडमांनी सांगितले, छान उदाहरण दिले. छान छान, चांगलं सांगतो. आता 26वी घ्यायची का अजून कोणाला बोलायचंय? 24-25 झाल्यात आता यांच्या सांगून. परवा कोणतरी म्हणलं होतं पहिल्यापासून घ्यायच्या, पण आता मला वाटतं आपली चालली गाडी पुढे, तीच राहू द्या, पुन्हा कधीतरी. हां, आता 26व्यामध्ये पण एक छान दृष्टांत देत आहेत. 24-25 सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे शब्द सगळे मौनावतात असं आपण पाहिलं होतं. मौनाचा प्रदेश तिथे अनुभवायला लागतात. म्हणजेच काय की तिथे आता शब्दांची गरज पडत नाही. अनुराधाताईंनी जे आत्ता सांगितलं ते छान पटलेलं आहे की आपल्याला आरशाची गरज पडत नाही, आरसा दाखवून झाला की संपतं. आणि तसंच एकदा स्वरूपाची आपल्याला खात्री पटली, आपलं स्वरूप ज्ञान झालं, आत्मज्ञान की सच्चित आनंद हे शब्द तिथे मौन धारण करतात किंवा मागे फिरतात. आता अजून एक छान उदाहरण चांगलं देतात बघा आपल्या व्यवहारातलं. ज्ञानदेवांना हे दृष्टांत फार सुंदर आठवतात किंवा स्फुरतात, आणि किती ठिकाणी त्यांनी त्याच पद्धतीचे दृष्टांत दिले असले तरी आपल्याला पुन्हा ते नव्यानंच वाटतात. जे जे बोली जे ते ते नव्हे, होय ते तव न बोलवे, सावलीवरी नमववे माविते जैसे. जे जे बोली जे ते ते नव्हे, होय ते तव न बोलवे, सावलीवरी नमववे माविते जैसे. आता इथे एक सावलीचं छान उदाहरण दिलं आहे की सावलीचा दृष्टांत दिलेला आहे, आणि तो काय सांगतायत की ज्याप्रमाणे बोली जे आपण बोलतो, काय बोलतो, आपलं आता समजा मोजमाप आपलंच करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी सावलीचा दृष्टांत दिलेला की सावलीवरी म्हणजे सावलीवरून, न मववे या शब्दाचा अर्थ आहे, क्रियापद आहे ते, मोजमाप करता येत नाही.
मविते, मविते हा शब्द बघा किती, म्हणजे संस्कृतमध्ये करता भोगता हे जसे वापरतात तसं मा धातू आहे. मा म्हणजे मोजणे आणि त्याच्यावरून मविता म्हणजे मोजणारा आणि त्यावरून ज्ञानदेवांनी मविते असं त्याचं रूप केलेलं आहे. तर मविते म्हणजे मोजणारा. आता मनुष्य काय करतो तर जे जे बोली जे ते ते नव्हे. आता हे पुढचं हे वाक्य किंवा हे चरण आपण नंतर बोलूया. आधी पुढचं दृष्टांत आहे तो बघूया. सावलीवरी न मववे मविते जैसे. आधी ज्याप्रमाणे हे वाक्य घेतो मग तैसे घेत असतो. त्यांनी लिहिताना मात्र अगोदर हे दिलेलं आहे, सिद्धांत सांगितला आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत सांगितलेले. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे. सावलीवरी न मववे, सावलीवरून न मववे म्हणजे मोजमाप केले जात नाही. कोणाकडून? मविते जैसे. जो मोजमाप करणारा आहे त्याला सावलीवरून मोजमाप करता येईल का आपली उंची किती आहे हे? लहान मुलं करू शकतील असा काहीतरी प्रयोग, किंवा जे अज्ञानी आहेत ते पण करू शकतील. तर आपली छाया म्हणजे आपलीच सावली, आपली छाया मोजायची आणि त्याच्यावरून आपली उंची मोजायची सावलीवरून. आता तुम्हाला सगळ्यांना सावलीचं गणित माहिती असेल. पूर्वीच्या म्हाताऱ्या आजी असायच्या, त्या दारामध्ये काठी उभ्या करायच्या आणि मग त्या काठीची सावली जशी जशी येईल त्याच्यावरून घड्याळाचं मोजमाप असायचं किंवा कुठपर्यंत आल्या सावल्या त्याच्यावरून आता कोणता वेळ आहे हे मोजत असायच्या. इथं ज्ञानदेवांनी मात्र सावलीवरून मोजमाप करणारा जो कोणी आहे तो आपलं मोजमाप करू शकेल का? आपल्या सावलीवरून आपलं मोजमाप उंचीचं करता येईल का? सांगा तुम्ही. आता असं नाही करता येणार नाही का? कारण आपण उभे असू तेव्हा तेव्हा आपली सावली असणार आहे. हां, दुसऱ्या एखाद्याने प्रयोग सुरू केला तर होऊ शकेल. मी उभी असेल आणि माझी सावली जिथं पडली असेल तर त्या सावलीची उंची बघून माझी त्याच्यावर न ठरवायची. आता सरळ सरळ मोजमाप व्यक्तीचंच करता येत असेल तर सावलीची काय गरज आहे? तसं जे जे बोली जे ते ते नव्हे. त्याप्रमाणे आपण जे जे शब्दांनी बोलतो, शब्दांनी जे जे सांगितले तर सच्चिदानंद हेच 3 शब्द सारखे लक्षात ठेवायचे. तर या 3 शब्दांनी जे सांगितलं जातं, निर्दिष्ट केलं जातं किंवा बोली जे म्हणजे बोललं जातं, होय ते तव न बोल जे. कोणी बोलतंय का? तर होय ते तव न बोलवे. तर तव म्हणजे त्याच्या बाबतीत. आता तवचा अर्थ एरवी संस्कृतमध्ये तव म्हणजे तुझं असा अर्थ. पण ते परब्रह्म त्या शब्दावरून काही बोलता येत नाही किंवा त्याचं वर्णन करता येत नाही किंवा शब्दाने ते सांगता येण्याजोगं नाही. म्हणजे ह्या काही मर्यादा आहेत शब्दांच्या. शब्दांनी आपण फक्त बाह्य वस्तू सगळ्या दाखवू शकतो, त्याचं वर्णन करू शकतो. आता दुकानदार सगळे मांडून ठेवतात आणि मग ते सांगतात हा ग्रँड आहे, हा अमका आहे, हा कपडा असा आहे. कपड्याच्या दुकानात, बाहेरच्या दुकानात गेलेले वस्तू रेडीमेड खूप आहेत. स्वीट्सच्या दुकानात जा, मग ते सांगतील ही अमकी बर्फी आहे, ती तमकी बर्फी आहे. मग आपण म्हणतो आम्हाला थोडीशी टेस्ट द्या त्याची. आता काय परवा पाहिलं, अंजीर बर्फी आली बाजारात. म्हणजे अंजीरपासून बदामची असते, काजूची असते, आंब्याची असते, सगळ्याची असते. हल्ली पायनॅपलची असते. सगळ्याच्या बर्फ्या, खाण्याचे पदार्थ म्हणले की तिथे त्याची वर्णनं करून सांगता येतात. पण हे परब्रह्म आहे याचं वर्णन काहीही केल्या सांगता येणार नाही. हे सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला सावलीचा दृष्टांत दिला. पुन्हा एकदा बघा, जे जे बोली जे ते ते नव्हे. म्हणजे जे जे तुम्ही बोलता किंवा शब्दांनी सांगितलं जातं ते ते तव न बोलवे. तर ते परब्रह्म नव्हे आणि जे परब्रह्म आहे ते शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही. शब्दांनी जे जे दाखवलं जातं, आत्ता मी सांगितलं तसं. आता माझी तर खोली आहे, सगळं ओपन आहे. आता समजा पुस्तकांचंच आपल्याला ब्रह्मांड पाहायचं आहे तर मला परवापासून कल्याण स्वामींचं पुस्तक मिळालं होतं छान
धुळ्याला आणि ते सापडे नसत झाले. या गर्दीमध्ये कुठेतरी ठेवून दिलं. बाकीची त्यावेळेला रामायणाची हवी होती. मग आता ते शोधण्यासाठी आपण सगळं, पण हे ऐका, हे ऐका. आता जो मनुष्य अडाणी असेल, आमच्या मावशी असतील, त्या म्हणतील हे ऐका तुम्हाला लागणारं पुस्तक, हे ऐका. किंवा ज्याला वाचता येत असेल तो म्हणेल याच्यावर कल्याण लिहिलेलं आहे, पण मग ते कल्याण मासिक आहे, कल्याण लेखका म्हणजे समर्थांच्या शिष्याबद्दलचं आहे का, असं ते त्याचं वर्णन करतायत. आता टीपॉय, किती प्रकारचे टीपॉय झालेले आहेत, किती प्रकारची हल्ली रायटिंग पॅड झालेली आहे, हल्ली फोल्डिंगच्या सगळ्या वस्तू निघालेल्या आहेत. मग सगळं तो दुकानदार आपल्याला छान समजावून सांगतो. पेनांचे तर लाखो हजारो प्रकार, म्हणजे लाखो खरंच म्हणता येईल, इतके प्रकार आहे. पूर्वी एक शाई पेन, एक शाई पेन आणि नंतर बॉलपेन प्रकार निघालेले. तशी त्यांची वर्णनं सांगतात. हे या कंपनीचं आहे, ते त्या कंपनीचं आहे, हे जेल आहे, हे साधं आहे, हे झरझर झरझर सरतं, ते थोडं स्लोली संपतं पण छान चालता येतं, अक्षर चांगलं येतं. असं प्रत्येक गोष्टीचं ज्याचं वर्णन करता येतं. आता शब्दब्रह्म म्हणतात बरं का, पण शब्दब्रह्म याचंसुद्धा शब्दांनी वर्णन नाही करता येत. म्हणजे शब्दब्रह्म असं जर म्हटलं तर शब्दांनी वर्णन करता येणं बघ ब्रह्म, पण जे परब्रह्म आहे त्याचं काही शब्दांनी वर्णन करता येत नाही. तर हे जे सगळं नामावरून, रूपावरून, कर्मावरून किंवा जातीवरून, गुणावरून हे जे सगळे भेद आहेत, हे कसे आहेत? हे सगळे शब्दांनी सांगितले जातात. एकाच पोशाखामध्ये, ड्रेसमध्ये 50 मुलं किंवा 50 मुली उभ्या असतील तर पोशाख सारखा आहे, पण त्यांची नावं वेगळी असतील. मग आपण काय सांगू? त्या ठिकाणी गणेश नावाचा जो मुलगा असेल, श्रीपती नावाचा जो मुलगा असेल, श्रीराम नावाचा जो मुलगा असेल, त्याला बाजूला काढा. मग ती 3 मुलं बाजूला होती. म्हणजे नावावरून त्यांचे आयडेंटिफिकेशन झालं. आता दुसरं रूप, कधी कधी एकाच वयाची, एकाच उंचीची मुलं असतात. मग आता रूपामध्ये काय, किंवा सगळीच गोरीपान असतील, एखादा थोडा सावळा असेल, मग रूपावरून काय सांगू आपण की तो जो अमक्या अमक्या जरा सावळ्या रंगाचा आहे ना, आणि या सगळ्यांमध्ये जो जरा उंच आहे ना, त्याला बोलवा. त्याचं नाव माहिती नसेल, पण नामावरून आणि रूपावरून. पुढं सांगितलं कर्मावरून. आपल्याला एखाद्या व्यक्तीला ओळखायचे, अशी मोठी भली मोठी आता रांग आहे दुकानांची, मग आपण तिथे सांगू कर्म. मग अमुक अमुक करणारा, रस काढणारा तो गुऱ्हाळातला जो मनुष्य आहे ना, त्याच्याशी मला बोलायचं आहे. ते तर रसाची सुद्धा अनेक गुऱ्हाळं असतील, दुकानं असतील. मग पुन्हा सांगतील की ते मशीनवर काढणारा किंवा बैलांच्या त्यांनी फिरून काढलेला असतो तोच मला पाहिजे. म्हणजे हे झालं कर्मावरून. पुन्हा भेद, अजून सगळे भेद असतात. जाती, जाती म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व, गो म्हणजे गाईच्या ठिकाणी गोत्व, त्व लावला की ती जाती बनते. आता नाव बघा, सकाळी का कधी ते महाराज सांगत होते की नाव, आता त्या पशूंना खरं नावांचं काही, त्यांना त्यांचे ते लावत नाहीत, ते ठेवतात का नाही, पण आपण त्या कुत्र्याला मात्र मोती म्हणतो, डॉगी म्हणतो, काय टायगर म्हणतो. किंवा गायींची नावं छान असतात, कपिला, कपिल रंगाची असेल की कपिला, ते त्यांची सुद्धा सुंदर सुंदर नावं असतात. लक्ष्मी, सरस्वती, गायींची पण ठेवतात नावं. पण ती गाय आहे, म्हणजे गोत्व जिच्या ठिकाणी आहे तिच्यावरनं आपल्याला व्यक्ती ओळखता येते. पुढं सांगितले गुण. आता गुण तर आपल्याकडं असंख्य असतात. हुशारी आहे, बुद्धिमान आहे, जास्त बोलणार आहे. तर हे गुणावरून एकतर व्यक्तीचं किंवा वस्तूचं आपल्याला हे शोधता येतं, ओळखता येतं. तो पदार्थ शब्दांनी सांगता येतो. पण ज्या पदार्थाला किंवा ज्याला ह्या कुठल्याच क्रायटेरियात बसवता येत नाही. नाही त्याला नाम म्हणून त्याला अनाम्या म्हणतात, नाही त्याला रूप म्हणून त्याला अरूप म्हणतात. तो कर्म तशी कुठलीच करत नाही, करताना दिसणार नाही म्हणून त्याला अकर्म म्हणतात.
त्याच्या ठिकाणी भेदच नाही म्हणून त्याला अभेद म्हणतात. अजाती, जाती नाही त्याला कुठली, निर्गुण आहे, निराकार आहे. असं जे आहे परब्रह्म त्याला असं सावली, जसं आपली उंची सावलीवरून मोजता येत नाही तसे ह्याला बोलण्यावरून शब्दावरून ओळखता येतं. बरं, इथं 2-4 जण जर असते ना सारखीच ब्रह्म, तर मग हे ब्रह्म वेगळं, ते ब्रह्म वेगळं, ते ब्रह्म, पण ब्रह्म एकच आहे. त्यामुळं ब्रह्माहून निराळं काहीच नसल्यामुळं तिथे नामरूपातीतही नाही, आणि म्हणून शब्द हे आपलं ब्रह्म हे शब्दांनी सांगता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. किंवा शब्द मॅडम, हा शब्द वाचणं च्या पलीकडचे, हो हो हो, बरोबर आहे. म्हणजे तिथे शब्द नाहीच आहेत, ते आपल्याला अनुभवण्याचीच गोष्ट आहे. छान सांगितलं, बरोबर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की परब्रह्माचं स्वरूप हे असं ओळखून घेता येणार नाही. आणि परब्रह्माहून दुसरं काही जर आहे असं वाटत असेल, असं जर वाटत असेल तर मग हे नाही, ते नाही, ते नाही, जे श्रुती सगळं म्हणते ना, श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, असा नाही तसा नाही, निर्गुण म्हणजे गुणहीन आहे, निराकार आहे, सगळं नाही नाही नाहीचंच वर्णन आहे. मग या सगळ्या दिसणाऱ्या भासमान वस्तूपेक्षा जे निराळं आहे त्याला दाखवून सांगावं लागतं की यापैकी ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही. आपल्या घरातल्या सगळ्या पदार्थांची, सगळ्या वस्तूंची, केवढी मोठी जरी बरण्या असतील, बाटल्या असतील, डबे असतील, मांडण्या असतील, काय म्हणायचे तुमच्या ट्रॉल्या असतील, सगळीकडं बघायला जाल, आहे का रे इथं ब्रह्म, आहे का रे इथे ब्रह्म, तर ते म्हणतील अहो इथे कुठे आहे ब्रह्म, ब्रह्म हे वेगळंच आहे, या सगळ्याहून वेगळं आहे. पण तरीसुद्धा आपण सगळ्याला ब्रह्म म्हणतो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. ही 26वी ओवी अशी आहे. अजून आता कोणी काही म्हणतायत का बघू. तर हे सावलीचं दृष्टांत त्यांनी पुढच्या पण ओवीत सांगितलंय बरं का. म्हणजे जे जे बोलण्यात येते ते आत्मा नव्हे, आणि वस्तूचं स्वरूप शब्दांनी प्रतिपादन करता येत नाही, सावलीवरून आपलं माप जसं घेता येत नाही तसं. पुढच्या ओवीत अजून ते सावलीचं फार सुंदर पटवून दिलेलं आहे. बरं मला सांगा, सावलीच्या मापावरून जर आपल्याला पुरुष मोजता आला असता तर शब्दांनी परब्रह्माचं वर्णन करता आलं असतं. अनात्मवस्तूचं प्रतिपादन होतं शब्दांनी, पण आत्म्याचं होऊ शकत नाही. कारण परमात्मा जो आहे तो शब्दाने प्रतिपादन करता येत नाही. मला वाटतं समजलं असेल. याच्यात काही फार वेगळं समजावून द्यायला पाहिजे असं नाही. संस्कृतमध्ये आणि स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. यद्यदुच्चेत तत्तन्न यद्भवेत् तन्न चोच्यते. यद्यद उच्चेत तत्तन्न यद्भवेन् तन्न चोच्यते. छाययान च मीयेत परिमाताय यथा हि वै. म्हटलं ना मगाशी, माता म्हणजे मोजणारा, तशावरून त्यांनी तो शब्द केलेला आहे, मीयेत. छाययान च मीयेत परिमाताय या हि वै. जो मोजणारा आहे तो छायेवरून एखाद्याची उंची मोजू शकत नाही. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, तसंच त्याचप्रमाणे जे जे दिसतंय ते ते परब्रह्म नाही, आणि जे नाही ते आहे, म्हणजे जे दिसत नाही ते आहे. स्वरूपानंद काय म्हणतात बघा. तैसाची के नाही मापी याचे बघा, मापी त्याचे माप, मापी त्याचे म्हणजे मापणाऱ्याचे. येईल का हाता मापोनी पाहता
साऊलिते तैसे जे जे शब्दे करावे निर्दिष्ट तिती नवे स्पष्ट आत्मवस्तू आणि आत्मवस्तू असे जिका साच साच शब्द येईनाच वर्णायाती. म्हणजे जे जे शब्दांनी वर्णन करायचं आहे ती आत्मवस्तू नव्हे आणि जी आत्मवस्तू आहे ती शब्दांनी सांगता येत नाही. इतकं सोपं. आणि आता आपल्या डोक्यात बसलंय सगळ्यांना आत्मस्वरूपाचं हे लिहा, वर्णन करा म्हणलं. आत्मस्वरूप कसं आहे, काय आहे समर्थांच्या मते किंवा ज्ञानदेवांच्या मते, तर आता आपल्याला हे दृष्टांत समजावून सांगता येतील. जोग महाराज काय म्हणतात बघूया. त्यांनी काही एखादी परवाच्या जसं त्या मुलीच्या वर्णनावरनं त्यांनी छान हे केलं होतं. त्यांनी दोन्ही ओव्या जोडून घेतलेले आहेत. तर म्हणजे मग ती दोन्ही आपण घेऊया, दुसरी घेऊया, म्हणजे मग त्याचंही वर्णन आपल्याला करता येईल. किंवा धूत महाराज काय म्हणतात बघा. धूत महाराज थोडं सोप्या पद्धतीने अजून सांगत असतात. जे जे बोली जे ते ते नव्हे, होय ते ते तन बोलवे, साऊलीवरी नमववे मविते जैसे. ते म्हणतायत अर्थ व्यवस्थित समजून घ्या की जे जे बोलावं ते ब्रह्म नाही आणि जे ब्रह्म आहे ते बोलता येत नाही. आपल्याच सावलीचे माप आपणच गेलो असता ते घेता येत नाही. म्हणजे जे जे शब्दानं बोललं जातं ते ते परमात्म्याचं स्वरूप नाही आणि परमात्म्याचं जे जे स्वरूप आहे ते शब्दांना सांगता येत नाही. आता मग अशी ताईंनी सांगितले तसं शब्दा वाचूनही कळले काही सारे शब्दांच्या पलीकडचे. परमात्मा वस्तू खरी आहे ती शब्दाचा विषय नाही आणि शब्दाला जे विषय आहे ते खरे नाही, ती माया आहे. या माया जी नाही ती, जी नसून सुद्धा तिचं सगळं स्वरूप आपल्याला दिसतं आणि परमात्मा मात्र असूनही आपल्याला दिसत नाही. जगात दोन गोष्टी आहेत, एक परमात्मा आणि दुसरं जग. पण जग जे बोलावे ते ब्रह्म नाही. हा. पुढं काय? जे बोलावे ते ब्रह्म नाही आणि जे बोलावे ते ब्रह्म नाही आणि जे ब्रह्म आहे ते बोलता येत नाही. बरोबर. एवढंच लक्षात ठेवायचं. दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता जगात अशा दोन वस्तू आहेत जे आता मी सांगितलं तसं परमात्मा आणि जग. तर त्यात जग शब्दाला विषय आहे. जग म्हणलं की तुम्ही सध्याचं विश्व कलियुग जग म्हणून किती त्याच्यावर लिहू शकता, पण परमात्मा शब्दाला विषय नाही. म्हणजे परमात्मा हा प्रत्यक्ष आहे, जगही प्रत्यक्ष आहे, पण एक प्रत्यक्षाचा विषय आहे आणि एक प्रत्यक्ष स्वरूप आहे. जग हे प्रत्यक्षाचा विषय आहे. सगळं डोळ्यांनी पाहता येतं, कानांनी ऐकता येतं, जे आपण पाची इंद्रियांचं पाहतो ते. पण भगवंताबद्दल किंवा परमात्म्याबद्दल मात्र काहीही पाहता येत नाही, ऐकता येत नाही. म्हणजे ते आहे प्रत्यक्ष, पण ते प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. त्या स्तरावर आपण गेलो की या जगाचा विसर पडणार आहे. आता पंचीकृत किंवा पंचमहाभूतांचं जे स्थूल रूप आहे ते आपल्याला सगळं दिसतं. तसंच अपंचीकृत म्हणजे सूक्ष्म जग जे आहे, सूक्ष्म सृष्टी जी आहे ती आपल्याला दिसत नाही. डोळा दिसतो, पण डोळ्यातलं जे सूक्ष्म इंद्रिय आहे ते आपल्याला दिसत नाही, ते आत लपलेलंच असतं म्हणून किंवा अदृश्य असतं. म्हणजे अपंचीकृत त्याला म्हटलं जातं. आणि पंचीकृत म्हणजे पाचही महाभूतं वेगवेगळी, एक अष्टमांश, एक अष्टमांश आणि एक द्वितीयांश अशी 4 एक अष्टमांश आणि एक भाग अर्धा तो मिळून आपलं पार्थिव देह बनतो. म्हणजे पृथ्वीचा अंश आपल्याकडे 50% आहे. आप तेज वायू आकाश एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, म्हणजे ते एक अष्टमांश 4 मिळून एक द्वितीयांश होतो. तसं परमात्म्याचं स्वरूपात शब्द, परमात्म्याचं स्वरूप सांगताना किंवा स्वरूप समजून घेताना शब्द मावळतो. जे काल परवा सांगितलं होतं तेच.
म्हणजे परमात्मा शिव शब्दाचा विषय आहे असं म्हणता येत नाही. आणि त्याला दृष्टांत दिलाय. आता पुढची ओवी परत आपण पाहणार आहोत की पूर्वेकडे तोंड करून जर एखादा मनुष्य उभा राहिला आणि त्यानं ठरवलं की आता माझी पूर्वेकडे तोंड केलं तर माझी सावली कुठं पडणार आहे? पाठीमागं पडते ना सावली. तर ती सावलीचं माप तो घेऊ शकतो का आपलं आपणच? नाही घेऊ शकत. आता त्याला जोडून 27वी ओवी आहे ती पहा. मग आपुलियाकडे मावितयासे पडे तै लाजिला जो आखुडे मविते जैसे. तेच शब्द तसेच वापरलेत, फक्त अजून एक शब्द जास्त घातलाय की तै लाजिला. आता बघा, मग आपुलियाकडे मवितयासे पडे. आपुलियाकडे म्हणजे आपल्याकडंच आपलं आपणच मोजमाप चाललंय ना मगापासून सांगता येते. तर आपुलियाकडे म्हणजे स्वतःकडे, आणि मवितया म्हणजे पुन्हा तोच मोजणाऱ्याला. लाजहिला, पण लाजला म्हणतो त्यांनी, लाजहिला शोध म्हणजे लाजला. आणि आखुडे म्हणजे ते जे मोजमाप चालले ते तो आखडून घेतो, म्हणजेच मोजणंच माप. आता समजा टेप असेल, टेपनी मोजणार किंवा पट्टीने मोजणार, ज्या कशाने किंवा काठीने मोजतील, ज्या कशाने मोजत असतील ते तो आखडून घेतो, म्हणजे मागे घेतो, कारण त्याला त्याचं वजन आपलं मोजमाप करता येत नाही. मग आपुलियाकडे मवितया सापडे तै लाजहिला जो आपुडे मविते जैसे. आपुलियाकडे म्हणजे आपल्याकडेच, स्वतःकडे. मवितया पुन्हा सांगितलं मोजणाऱ्याला. आणि लाज वाटली, आपल्यालाच मोजताच येण्याची लाज वाटली. स्वतःची अशी उंची मोजू शकत नाही म्हणून कुठेही जा, पहिले डॉक्टरकडे जा किंवा कुठले मेडिकल टेस्ट असेल तर पहिली उंची बघतात, वजन बघतात, उंची बघतात. वजनसुद्धा बघा, आपण खाली वाकून बघायचं नसतं, समोर बघा म्हणतात. आणि तेवढं जर खाली बघितलं तर तेवढ्या वजनात फरक पडतो. तसं उंचीसुद्धा आपल्याला नाही, मग कोणीतरी आपल्या मागे ते मोजमाप असतं सेंटीमीटरचं किंवा इंचांचं, फुटाचं, आणि मग बघतात. म्हणजे ते 5 आकडा लिहिला असेल 5 फूट आहे, सेंटीमीटर लिहिलं असेल 150 आहे, किंवा जे काय असेल इंचात असेल ते इंच. पण हे आपल्याला उभं राहून जमतं. पण आपणच उभं राहिलो आहे, आपलीच सावली पडलेली आहे. आत्ता सांगितलं तशी आपण सावली मोजू शकत नाही. आणि ती मोजणाऱ्याकडेच, ती जी सावली आहे ती मोजणाऱ्याकडेच आहे. मग तो मोजणारा असा लाजहिला, इतका लाजला, लज्जित झाला की शेवटी तो मोजणं बंद करतो. तो म्हणतो नाही, मलाही जमणार नाही, झेपणार नाही, असा काही वेडेपणा करायला नको. आता सावली मोजली जाऊ शकत नाही म्हणजे सावलीवरून आपलं माप होऊ शकणार नाही. आणि ती माप मोजणाऱ्याला आपल्या ठिकाणीच केलं पाहिजे असं समजून आल्यावर सावलीवरून आपलं माप करू पाहणारा काय आहे, म्हणजे आपलं हसं आपण करून घेणं म्हणतो ना. लोक म्हणतील काय वेडा आहे हा माणूस, स्वतःचीच सावली कसा मोजणार आहे, कसं ह्याला कळणार आहे. कारण आपण वाकलो की पुन्हा ती सावली लहान होणार, हात लांब केला तर पुन्हा काहीतरी होणार. तेच देहाच्या लांबी रुंदी प्रमाणच तिची लांबी रुंदी असते, असा काही नेम नाही आहे. सावल्या बदलत जातात. रात्रीच्या वेळेला तर केवढ्या लांबच्या लांब सावल्या होतात, आणि जसं मोजतो तशी सावली पुन्हा पुढे पुढे जात राहते. म्हणजे सावली मोजण्याचा प्रयत्न हा आपला व्यर्थ होतो आणि तो लज्जित होऊन ते मोजणं बंद करतो. ही दोन्ही सावलीची उदाहरणं. काय ताई? मॅडम मी सावलीवर लेख लिहिलाय. वाचून दाखवात कधीतरी, उद्या आढावा. सावलीवर लेख मोठा आहे तो, मी तुमच्या ग्रुपवर पाठवते. हा चालेल 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 चालेल. आपल्याकडे सगळे लेखक कलाकार सगळे आहेत. अनुराधाताईंचे ग्रंथ आहेत, काव्याचे आहेत. बरं, ही सावलीची दोन्ही उदाहरणं कळली का सगळ्यांना? ग्रुपवर टाका ना, आम्हालाही वाचायला. हा, त्या म्हणतात ना, मी माझ्याकडे टाकल्यावर मी ग्रुपवर टाकते. चालेल. आता जेव्हा आपण सावली मोजायला जातो तेव्हा हे काही खरं नाही आहे मोजणं.
कारण आपली सावली आपण कशी मोजणार, मगाच्या ओवीत तेच सांगितलेलं आहे. तसं ते परब्रह्माचं ज्ञान शब्दांनी कसं होणार. मी आत्ता म्हणलं तसं आपण खाली वाकलो तर ती आखडली जाणार. मग सावली मोजणाऱ्या माणसाला लक्षात येतं की आपलं शरीर म्हणजे सावली नाही आहे. त्याची त्यालाच लाज वाटते. तो आपल्या शरीराचं माप घेतो. त्याप्रमाणे सच्चिदानंद म्हणून परमेश्वराचं कितीही वर्णन केलं तरी ते त्या सावली मोजण्यासारखंच होईल. परमेश्वराचं दर्शन प्रगट करणं हे शब्दातून सांगणं कठीण आहे. शेवटी निष्कर्ष हाच आहे की परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. वर्णनातीत आहे, ते अतीत आहे सगळ्याचे. रूपातीत आहे, गुणातीत आहे, शब्दातीत आहे, वर्णनातीत आहे, सगळं पलीकडे आहे. ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे. आता तो ज्या वेळेला परमात्मा आपल्याला दिसतो, एवढा प्रिय जेव्हा भक्त असतो, त्या प्रिय भक्तालाच फक्त ते परमात्म रूप प्राप्त होतं आणि परमात्म्याला इतका प्रिय भक्त मिळाला म्हणून त्याला आनंद होतो. आता असा जेव्हा योग येईल, असा जेव्हा सुदिन येईल, अर्जुनाला भेटला भगवंत, विठ्ठलाला सगळे आपले संत भेटलेले आहेत. तुकाराम भेटले, ज्ञानदेव भेटले, नामदेव भेटले, जनाबाई भेटली, चोखामेळा भेटले. मग त्यांना त्या भाजीमध्ये, त्या ह्याला भाजीमध्ये भगवंत दिसत होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. पण त्यांना ते मोजमाप तसं करता आलं का काय करायचं आता त्यांनी शब्दात मोजलेलं नाही आहे. त्यांना चराचरात तो दिसलेला आहे. त्यामुळं हा सावतामाळी आणि त्याच्यासाठी आत्मसंधान प्राप्त व्हायला पाहिजे. हो ना, हो ना. म्हणजेच इतकं त्याच्याशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. त्या सच्चिदानंद ह्याच्यामध्ये म्हणजे 5 अध्यायामध्ये हेच सांगितलंय की आत्मसंधान साधल्याशिवाय आपल्याला परमेश्वराचं दर्शन दिसत नाही. कारण पूर्ण आपल्यात सारखा जो भेद आहे, आपल्यात द्वंद्वांनी भरलेलं आहे सगळं. आणि ते महाराज सांगतात तसा सगळा आत सगळ्या षड्रिपूंचा कचरा आहे. स्वच्छ केल्याशिवाय, जसं भांडं आपण घासल्याशिवाय त्यात पाणी भरत नाही, जर काही गाळ असेल हे असेल तर टाकून देतो. किंवा आपण झरे वगैरे पाहायचो पूर्वी, पाणी करायला झरा उपसला की त्याचं पाणी जेव्हा शांत होईल, तो गाळ जेव्हा बसेल तेव्हा आपण छोट्या छोट्या भांड्यांनी कळशी भांडी अशी भरून घ्यायचो. तसं जेव्हा पुढे जाऊन ते इतकं छान आहे ना आत्मसंधानासाठी. मी तर 57-58 गोळ्या लिहून काढल्यात ना त्या. अरे वा वा, बरं झालं की मग. चांगलंय. आता तुम्ही म्हणजे एक पासून सगळ्या लिहिल्या, 57-58 मध्ये इतकं छान सांगितलं. नाही, पुढचे खूपच चांगले आहेत. मी पण तेव्हा वाचून ठेवलं होतं. चांगलंय. सांगत राहा मग तुम्ही पण. या ओवीबद्दल काही अजून सांगायचंय का? आता उद्या सांगा. या ओवींचं उद्या सांगा तुम्ही. ठीक आहे. आता अजून आता 27व्या ओवीचं आपण संस्कृत बघू किंवा आणि कोण काय म्हणतात बघूया. दूत महाराज काय म्हणतात बघूया. तेच पुन्हा सगळ्यांनी तेच त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की आपली सावली मोजणाऱ्याला जेव्हा स्वतःची आठवण येते आणि मग त्याला लक्षात येतं की अरे मी काय वेडेपणा करतोय, माझी सावलीवरनं मी कधी माझं मोजमाप करू शकतो का. शेवटी त्याला लाज वाटते आणि तो जे मोजण्याचं माप आहे किंवा ज्याने करतोय ते आखडून घेतो. म्हणजे स्वतःचंच शरीराचं माप घेतो तो. असं एखादा म्हणायला हात किती, आता बघा टेलरकडं गेलो तर तो सगळ्या हाताची म्हणजे जिथून जेवढं पाहिजे तेवढं ती लांबी उंची काय सगळे घेर सगळं बघत राहतो. ते टेपने वगैरे तसं बघता येईल माप, पण सावलीवरून बघणं ज्याला अगदी शुद्ध वेडेपणा म्हणतात तसा तो होणार आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद शब्दाचा हा असंभव आहे किंवा संभव नाही. आता अजून पुढच्या 5 ओव्यास तेच पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांतातून किंवा त्याच्या वर्णनातून सांगणार आहेत. आता मगाशी म्हणलं तसं जोग महाराजांनी दोन्ही ओव्यांचे एकत्रित काय दिले बघूया. जे जे बोलिले ते ते नव्हे, होय जे ते न बोलवे, सावलीवरी न मववे मविते जैसे, मग आपुलियाकडे मवितयासे पडे,
ते लाजला जो आखोडे माविती जैसी. जे जे बोललं ते ते नव्हे. जे जे जैसे सावलियावरी मविते न मववे. आणि मवितया आपुलिया से पडे. ते जैसी मविती लाज लाजो आखोडे. तैसे ते ब्रह्म होयते तत्वन बोलवे. तवन बोलवे. आता ब्रह्म हे सच्चिदानंद आहे असं आपण सारखं म्हणतो, पण निर्गुण आहे, निराकार आहे. आणि जे जे बोलावं ते ते ब्रह्म नाही. मगाच्या ओवीचा अर्थ आहे. कोणी एक आपल्या उंचीचं प्रमाण काढण्याकरता आपल्या सावलीची लांबी हात टाकून मोजायला गेला, पण जो जो सावली मोजायला हात टाकतं तोपर्यंत ती सावली पुढं जाते. आणि अशा तऱ्हेनं सावली मोजणाराच जेव्हा हात टाकता टाकता दमला तेव्हा तो देह स्मृतीवर आला आणि मग मोजण्याची क्रिया लज्जित होऊन आखडली गेली किंवा संपली. आता सावलीची उंची मोजून आपल्या उंचीचं माप करणं हे निरर्थक आहे. कारण एकतर सावली मोजता यायची नाही आणि दुसरं म्हणजे सावलीच्या उंचीचा आणि आपल्या उंचीचा मेळ बसणार नाही. मगाशी म्हटलं तसं वाकलो तर ते फरक पडणार आहे, लहान होणार आहे. म्हणजे ती सावली खोटी आहे, आपण खरे आहोत. म्हणजे खोट्या सावलीची उंची मोजण्यामुळं आपल्या खऱ्या उंचीचं माप कधी होईल का, असं समजून ही सावली मोजण्याचा व्यवहार बंद करावा किंवा बंद ठेवतो. तसंच जे ब्रह्म आहे ते शब्दाने व्यक्त करता येत नाही, कारण शब्दाच्या मापानं जे जे मोजलं जातं ते ते माईक किंवा मिथ्या होय. आणि ज्या ठिकाणी शब्द नाहीसा होतो ते ब्रह्मसत्य आहे. म्हणून जे सत्य आहे ते माईक किंवा खोट्या शब्दानं कसं व्यक्त होईल. खऱ्याला खऱ्याचंच मोजमाप हवं आहे आणि खरं म्हणजे दुसरे कशाने मोजता येत नाही असं समजून शब्द नाहीसा होतो. शब्द निमाला वाद खुंटला त्रिभुवनी आनंदू झाला रे, असं कोणीतरी सांगितलं. तर शब्द थांबतो तिथे. निमाला म्हणजे निमाला हा शब्द खूप वेळा आलेला आहे आणि वाद सगळा खुंटून जातो. आता कालही सगळे सांगतायत, विवेक बुवांनी सांगितलं सगळ्यांनी, की मौन ज्या वेळेला कोणतरी जसं ट्रिगर ओढून ठाक 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 गोळ्यांचा वडीमार केला जातो, तसे एकदा तोंड उघडलं की आपण तोंड सुख घेतो, जितकं बोलता येईल तितकं बोलतो. आणि समोरचा जर गप्प बसला तर आपलंही बोलणं हळूहळू कमी होतं. पण त्यानं जर आरेला कार्य करून सुरू केलं तर मग विषय तो वाढत राहतो. पण या परब्रह्माच्या बाबतीत कोणीही काही वर्णन करू शकत नाही. तरच शब्द निमाला, वाद खुंटला आणि त्रिभुवनी आनंदू झाला रे. सगळ्या त्रिभुवनात आनंदी आनंद झाला असं म्हणता येईल. तर याचे आपण संस्कृत बघूया. शून्य सिद्धांत बोधोयम सिद्धस्यात् सत्तयाकया सनास्तित्वपवादोयम वस्तुना यदि भण्यते. मला वाटलंच काहीतरी गडबड झाली, एकदमच वेगळं दिसायला लागलं. पश्चादात्मस्वरूपस्य स्मृतिर्मातुर्यदा भवेत् तदा लज्जामापयित्री संकोचम भजते क्षणात. पश्चात म्हणजे नंतर, आत्मस्वरूपस्य स्मृतीही मातुः यदा भवेत. आता यांनी छान सांगितलं की आत्मस्वरूपाची स्मृती जी आहे त्याचं जर तुम्ही मोजमाप करायला लागला तर काय होईल. तदा लज्जा मापयित्री. मापयित्री म्हणजे मोजणारी व्यक्ती, तर त्यांनी स्त्रीलिंग विशेषण केलं. संकोचम भजते क्षणात. तर ते मोजमाप करणारा जो आहे किंवा करणारी जी आहे ती संकोचून ते मागे घेते, आखुडतो किंवा थांबवतो. लाज वाटते त्याला की आपण काय आहे, किती वेडेपणा करतो, असं कधी मोजमाप करता येईल का, नाही करता येणार. सावलीवरून आपणा मापाया, सावलीवरून आपणा मापाया, प्रवर्तलो वाया मूढपणे, प्रवर्तलो वाया मूढपणे. आपले तो माप आपणाची पाशी, आपले तो माप आपणाची पाशी,
ऐसे मापी त्यासी कळे जेव्हा, लज्जित होऊन तेव्हा सुजपणे, लज्जित होऊन तेव्हा सुज्ञपणे, थांबवी मापणे जैशा रीती, थांबवी मापणे जैशा रीती. सावलीवरून हे माप मोजमाप करायला गेलो तर हा मूढपणा होईल, वेडेपणा होईल. आणि आपलं आपणच माप करायला गेलो तर त्याला नंतर लक्षात येतं की हे माप करणं मला शक्य नाही सावलीचं, आणि तो लज्जित होऊन ते थांबवतो. लहान मुलं अशी खूप खेळ करत असतात, तर नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण हे काय करतो हे इथलं काही शक्यच नाही, मग थांबवतात किंवा हसतात स्वतःच एकमेकाला. तशी अवस्था ही मोजमाप करण्याची, सावलीवरून स्वतःचं मोजमाप करणाऱ्याची आहे. तशी भगवंताचं या शब्दावरून मोजमाप करणं हे सावलीचं मोजमाप करण्यासारखं आहे असं समजा. हे मोजमाप करणाऱ्याला जेव्हा आपल्या शरीराची आठवण होते तेव्हा सावली मोजण्याच्या कृतीची लाज वाटून ते मोजणे तो बंद करतो. शब्द किती जसे प्रतिपादन करायस गेला तसं अनात्म पदार्थाचं, जे आत्मा नाही त्याचं तुम्ही कितीही वर्णन करू शकता, कितीही प्रतिपादन करू शकता. जी गोष्ट असत्य आहे, असत्य अशा अर्थी की न टिकणारी आहे, ती कधी ना कधी पुन्हा संपणार आहे. पण आत्म्याविषयी मात्र प्रतिपादन करायला लागलं तर त्याचं प्रतिपादन हे बंद होतं. शब्द तिथे रोखला जातो, थांबला जातो. मग परमात्म वस्तूच्या ठिकाणी सच्चिदानंद शब्दाचा असंभव कसा आहे मागे पाहिलेले बघा. मागे पण असे दृष्टांत दिले आणि मग सच्चित आनंद हे शब्द कसे तिथे फिके पडतात, तसं पुन्हा आता पुढच्या 5 ओव्यामध्ये हेच समजावून देणार आहेत की परमात्म्याच्या ठिकाणी सच्चित आनंद हे शब्द कसे लागू पडत नाहीत, की असंभव आहेत. ते आपण आता उद्याला बघू. 28-29 पाहूया. समजल्या का त्याच्या दोन्ही ओव्या? हो, छान समजल्या. आणि त्यांनी छान समजावून दिले. आपण काय समजून घेणार? सगळं ज्ञानदेवांचंच कौशल्य आहे. स्पष्टीकरण महत्वाचं आहे ना. अनुराधा काही दुसऱ्या आल्या आहेत का म्हणलं तू? नाही मी तुम्हीच आहे ना? नाही, अजून आहे अनुराधा जोशी. मला मी पण आहे ना मॅडम. हा, कारण ती जॉईन झालेली आहे. मगाशी तेच म्हणलं, बोलतीयस का काही? नाही बोलत नाही काही, पण छान चाललंय. छान चाललंय ना? हो ना, चालेल. चला, आता सावली बघितली आपल्याला या ओवीची आठवण येईल. अगदी. आणि मला तर असं वाटायला लागलं की आपण खरंच स्टेप घेऊन किंवा फुटपट्टी घेऊन एकदा प्रयोग करूयाच. मग सगळं गाव जमा होईल आणि म्हणतील हे काय चाललंय तुमचं. मी असा प्रयोग करायला लागले तर लोक म्हणतील कापरे मॅडम ना काहीतरी. मॅडम करायला हरकत नाही. हा, एकमेकांचं. मग त्यांनी काय सांगितले, आपण आपलं करणं हा वेडेपणा आहे. पुढच्या ओवीमध्ये तर त्यांनी आकाशाचं सांगितलंय, आकाशाचं मोजमाप घेता येत नाही. ते सगळे खरंय ना, ते त्यांनी सगळे छान दृष्टांत दिलेत बघा. अनुराधा ताईंचं सगळे मोजता येत नाही, तसं आकाशाचं काही व्याप मोजता येत नाही ना, मोजता येत. हो ना, तसंच आहे ते. पण आपण मात्र आकाशाला गवसणी घालणं, म्हणूनच मणी पडल्यात आपल्याकडे की अशक्य गोष्ट करायला लागला तुम्ही की लोक म्हणतात आकाशाला गवसणी घालणं शक्य आहे का? तसं आहे ते. पण ते का पडले या व्यवहाराच्यावरूनच पडले ना, ज्ञानावरूनच, की आपण ज्या गोष्टी करतो अशक्य त्या चुकीच्या आहेत. पण ते न देखवणाऱ्याला वाटत खरंय, ठीक आहे. जे काम करताय त्याला कसं खाली ओढायचं, त्याच्यासाठी तो वापरचार. नाही, असंही नाही. काही जण अशक्य गोष्ट करायला लागले तर लोक त्याला म्हणणारच ना की तुम्ही ही गोष्ट शक्य नाही आहे. जो शहाणा आहे, सुज्ञ आहे, तो जरा विचारपूर्वकच आपली कपॅसिटी किती आहे, आपली मर्यादा किती आहे त्याच्यानुसार करायला बघतो. आपल्यापेक्षा जर आपण समुद्रच कवेत घ्यायला लागलो, आता अगस्तींची शक्यता होती, अगस्तींनी अख्खा समुद्र असा आपल्या
असं ओंजळीमध्ये किंवा मुठी हाताच्या एका ह्याच्यामध्ये घेऊन प्राशन केलेलं. त्यांची तशी मर्यादा होती, आपल्याला नाही तशी शक्य. आपण एका वेळेला ओंजळीत किती पाणी घेऊ शकतो? एक तर समुद्राचं पिऊ शकत नाही, पण नदीचं झऱ्याचं प्यायलं तरी आपल्या हातामध्ये जेवढं मावल तेवढं. तुम्ही मोठा अगदी नळ सोडला तरी काही तुमच्या हातात जास्त मावणारच नाही, की अगदी मोठ्या नदीमध्ये एवढं मोठं घेतलं तरी आपल्या हातात आहे तेवढंच मावणार आहे. चला थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयच् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणे ज्ञानेश्वरत्वं कृती. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.